नमस्कार. जय शिवराय शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील नमो शेतकरी संदर्भातील शेतकऱ्यांनी आशा सोडलेली आहे. आता बरेच शेतकरी म्हणू लागले की आता योजना तिथे बंद पडली. जसं की आपण मागील देखील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की योजना इथे बंद नाही पडली, परंतु नक्कीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता सर्व शेतकऱ्यांना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाचं गुड न्यूज आणि नमो शेतकरी संदर्भातील एक आनंदाची न्यूज आपण देण्याचे काम ते करणार आहोत. कारण की ज्या शेतकऱ्यांनी आता आशा सोडलेली आहे किंवा ज्यांना वाटू लागले की आता याचा काही फायदा होणार नाही, काही लाभ नाही नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्या संदर्भातील, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. नक्कीच व्हिडिओला पूर्ण पहा. आपण कधीच ते म्हणत नाही की आपल्या व्हिडिओला पूर्ण पाहत जा, कारण की ज्यांना माहिती पूर्ण वाटते ते नक्कीच व्हिडिओला पूर्ण वॉच करते आणि ज्यांना नाही वाटते ते मध्ये स्किप करून चालले जाते. तर नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचं अपडेट तुम्हाला मी देणार आहे, कारण की आता नमो शेतकरीचा 7वा हप्ता लवकरच डीबीटच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिशरी याच्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हा वितरण करण्यात येणार आहे. आणि आधार लिंक बँक खात्यामध्ये हप्ता वितरण करायचं म्हटलं तर तुमचे सर्व काही तिथे स्टेटस जे असते ते ऑनलाईन संदर्भातील ते अपडेट असणं गरजेचं असते. तर हे सर्व काही माहिती आणि अपडेट तुम्हाला अगदी पुढील 2 मिनिटांमध्ये आपण चॅनलच्या माध्यमातून ते देणार आहोत. नक्कीच व्हिडिओला पूर्ण पहा शेतकरी मित्रांनो. सर्वतः त्या शेतकरी मित्रांनो मी एक महत्त्वाची माहिती देऊ इच्छितो की ज्यांना वाटू लागले की नमो शेतकरी योजना बंद पडली, तर असं काहीच नाही शेतकरी मित्रांनो. आणि एक अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज ही देखील सांगू शकतो की आता शेतकऱ्यांना जे की मागील हप्ते देखील भेटणार आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचे, असं देखील अपडेट आता इथे उपलब्ध झालेलं आहे. आता काय असतं की तुम्हाला सांगू शकतो नमो शेतकरीची कोणत्या तारखेला हप्ता वितरण होणार, कधी, किती वाजून किती मिनिटाला, याच्या संदर्भातील देखील अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आपण इथे जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की आता नमो शेतकरीचं काय असतं की जे एवढे पण लाभार्थी म्हणजे जे पण लाभार्थी शेतकरी जे की पीएम किसान या योजनेला जुडलेले, अर्थातच राज्यातील तसेच देशातील जवळपास 9.6 कोटीहून अधिक शेतकरी हे पीएम किसानच्या जे की शेतकरी योजनेसाठी जोडण्यात आलेले आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून. आणि त्या 9.6 कोटीच्या जेवढे पण लाभार्थी शेतकरी त्याच्यापैकी राज्यातील आपले शेतकरी 92,66,000 आता याच्या आकड्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. काही शेतकरी याच्यातून जे की डिसमिस म्हणजे लाभातून त्याचे वंचित देखील इथे करण्यात आले, योजनेतून बाहेर देखील त्यांना काढण्यात आलेले. तर शेतकरी आता 92,63,000 एवढे शेतकरी आपण 93 लाखापर्यंत हा आकडा इथे नमो शेतकरीच्या जे की आता 7व्या हप्त्या संदर्भातील गेलेला आहे. आणि शेतकरी ज्यांना वाटू लागलंय की आधार सीडिंगची किंवा लँड सीडिंगची ई-केवायसीची काही ते गरज नाही, तर त्यांना हप्ता तिथे वितरण होण्यास प्रॉब्लेम देखील येऊ शकतो. त्यांचं हप्ता तिथे पेंडिंगला किंवा ते सर्व काही पेमेंट ते पेंडिंगला देखील पडू शकतं. तर नक्कीच आपली ई-केवायसीचे जे मेन स्टेटस असतं आधार सीडिंग, लँड सीडिंग, हे सर्व काही स्टेटस तिथे ऍक्टिव्ह आहे की नाही एकदा नक्कीच चेक करून घ्या तुम्ही शेतकऱ्यांनो. तर शेतकऱ्यांना एकूण टोटल जे की नमो शेतकरीचा आकडा आता 93 लाखापर्यंत इथे जाऊन पोहोचलेला लाभार्थी शेतकऱ्यांचा. तर तुम्हाला सांगू शकतो की काय असतं की जेवढे पण पीएम किसानच्या ज्या याद्या असतात केंद्राच्या माध्यमातून त्या जे की राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम काही टाइम लागतो त्याला त्याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 दिवसाची किंवा 8 ते 10 दिवसाचा कालावधी देखील त्या सर्व काही प्रोसेसला तिथे लागतो. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की ही प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर जे की राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यावरती एक प्रोसेस करण्यात येते. त्याच्या माध्यमातून कोणते शेतकरी पात्र आहे, कोणते पात्र नाही, लाभार्थी किती आहे आणि अपात्र किती, याच्या सर्व काही तिथे कॅल्क्युलेशन करण्यात येते. आणि याच्या दरम्यान नमो शेतकरीच्या हप्त्या संदर्भातील जे की एक अत्यंत महत्त्वाचा जी-आर जे की निधीचा जी-आर हे राज्य शासनाच्या माध्यमातून याची तरतूद करण्यात येते आणि तो जी-आर निर्गमित तिथे करण्यात येतो आणि त्याच्या माध्यमातून तो हप्ता वितरण करण्यात येतो. तर शेतकऱ्यांना आता पडलेला एकच प्रश्न आहे की जी-आर कधी हे होणार किंवा कधी हप्ता वितरण होणार. कारण की शेतकरी बऱ्याच काही शेतकऱ्यांना वाटत होतं की दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त हा वितरण होईल किंवा जे की रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावरती किंवा काही सण उत्सवाच्या ज्या मेन पॉईंट वरती जो हप्ता वितरण करण्यात येतो त्या अनुषंगाने मिळेल. तर आता नक्कीच शेतकऱ्यांना एक शेवटची आशा येते आहे ती म्हणजे बैलपोळ्याची. महाराष्ट्रातील जे की सर्वाधिक एक महत्त्वाचा सण मानला जाणारा तो आहे म्हणजेच की बैलपोळा. तर बैलपोळ्याच्या शुभमुहूर्तावरती राज्य शासन हप्ता वितरण करेल का, असे काही प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहे. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्हाला आम्ही एक ग्वाही देऊ शकतो आणि एक महत्त्वाची गुड न्यूज इथे देऊ शकतो की बैलपोळा दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी जो बैलपोळा आहे त्या सणानिमित्त जर कधी जी-आर त्याच्या अगोदर निर्गमित करण्यात आला तर नक्कीच पुढील नमो शेतकरीचा जो की 7वा हप्ता प्रत्येकी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा वर्ग करण्यात येईल, अशी माहिती तरी थोडक्यात इथे मी तुम्हाला सांगू शकतो. कारण की शेतकरी शेवटचा हाच टप्पा आहे की बैलपोळ्याला हा
सर्व काही हप्त्याचं वितरण इथे शेतकऱ्यांना होऊ शकतं। तर नक्कीच हेच एक महत्त्वाचं अपडेट हे नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्या संदर्भातील होतं। तर नक्कीच बैलपोळ्याच्या शुभमुहूर्तावरती हप्ता वितरण झाला तर ठीक, नसता शेतकऱ्यांना पुढील हप्ता कधी वितरण होऊ शकतो या संदर्भातील जास्तीची काय माहिती अद्याप तरी उपलब्ध नाही। तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा। तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।